नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या ज्यूस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आता सध्या उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे बाजारात आंबे आलेले आहेत. तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दरवेळेला उन्हाळ्यात आम्ही आंब्याचा आमरस हा प्रकार करतो. सर्वच करतात, पण आम्ही पण करतो. म्हणून ती छोटीशी रेसिपी तुम्हाला दाखवायची आमरसची, म्हणून मी इथे तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. हे मी आंबे घेतले आणि हे 2 वेळा धुवून घेतले. हे बघा, हे धुवून आता छान स्वच्छ केले, त्याचं पाणी काढून टाकले. आमरससाठी मी आंबे घेतलेले आहेत. आता हा थोडासा आंबा आतून हलका करून घ्यायचा, एकदम नरम करून घ्यायचा. हा बघा, असं दाबून दाबून आतपर्यंत. हा बघा, हा चांगला नरम झालाय. काळजी घ्यायची की फुटला नाही पाहिजे. आम्ही छान नरम केलेला आहे. हा बघा, हा दुसरा पण घेतलाय. अशा प्रकारे सर्व आंबे चांगले हलके करून घ्यायचे. जेणेकरून रस संपूर्ण मस्तपैकी बाहेर येईल. आता हे आपण हे वरचं आपण काढून घेऊया. हे बघा, आणि मिक्सर मध्ये हे सगळं असं मस्तपैकी हे बघा संपूर्ण गुटली सगळं आंब्याचा रस बाहेर आलेला आहे. जेवढं शक्य असेल तेवढं आपण हे असं चांगलं पिळून काढून घेऊया. मुलांना हा आमरस खूप आवडतो आणि एकदम सोप्या पद्धतीचा, काहीच करायचं नाहीये. हे बघ, हे झालं. आता हा दुसरा घेऊया. आता आपण हा दुसराही असं हे बघा, हे बघा तर सहज निघतो. तुम्हाला समोर काढून दाखवते. हे बघा, हे बघा, हे आंब्याचा रस पूर्ण बाहेर आलेला आहे. अशा प्रकारे आपण हे सर्वच काढून घेऊया. हे बघा, आपण सालाचं देखील असं काढून घेतोय. मस्तपैकी संपूर्ण निघतो बघा, काहीच राहिलेलं नाही सालाला. पण अशा प्रकारे जर आंबा काढला ना तर रस अगदी मस्त संपूर्ण आपल्याला मिळतो. हे बघा, सालाचा पण थोडासा राहिलेला काढून घेऊया. आणि बाकीचे काय मुलं खायला रेडीच असतात, पण आपल्याला जितका जमेल तेवढा आपण काढून घेऊया. त्यामध्ये काढून राहिलेले आहे रेडी. हे बघा, आपण हा बाटाही चांगला हे करून काढतोय जेवढा आपल्याला शक्य असेल तेवढा. हे बघा, आंबे चांगले आहेत ऍक्च्युली, त्यामुळे जास्त बाटा मोठा नाही त्याचा. हे बघा, पूर्ण आपला हे बघा आंबा संपूर्ण मस्तपैकी गर निघून गेलाय आणि बाटा पण टाकतोय. हे बघा, त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला पूर्ण आंबा व्यवस्थित मस्तपैकी मिळतो आमरस करायसाठी. हे बघा, हे मी पूर्ण आंबा असा पिळून घेतलाय जेवढा मिळतोय तेवढा. हे बघा, मी ही माझी जाडी साखर आहे. मी ही 2 चमचे साखर घेतली. तुमच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता जेवढं तुम्हाला गोड पाहिजे ते. तर ही साखर ही टाकून घेतली आहे मी. आणि ही अर्धा चमचा वेलची पूड. हे बघा, ही वेलची पूडही टाकले. त्याच्याने छान टेस्ट येते आणि वास. हे बघा, हे वाटून घेतलंय आमरस. हे बघा किती सुंदर वाटलंय बघा, एकदम फाईन पेस्ट झालेली आहे याची. हे बघा, हे बघा. आता आपण हे ओतून घेऊया याच्यात भांड्यामध्ये. हा माझा झटपट होणारा आमरस रेडी आहे. अगदी 5 ते 7 मिनिटातच रेडी होतो. जास्त काय त्याला लागत नाहीये, मेहनत नाही लागत आहे.
हा बघा, हा रेडी झालेला आहे. हा बघा, हा आता माझा आमरस रेडी झालेला आहे. हा बघा, एकदम छान झटपट 5 ते 7 मिनिटात होणारा आणि थोडक्यात साहित्यात होणारा. जास्त काय त्याला झंझट नाहीये, तुम्ही बघितलंय. आणि त्याच्यावर आता आपण थोडंसं डेकोरेशनसाठी हे ड्रायफ्रुट्स टाकत आहे.